गोव्याला एका रिसॉर्टमध्ये बसलेली असताना कॉफी पिता पिता सहज कोपऱ्यामधल्या बुक स्टॉलकडे माझं लक्ष गेलं आणि ते जे बुक सेल्फ होतं त्याच्यातलं जाणून बुजून मी एक छोटंसं पुस्तक निवडलं की जेणेकरून पटकन वाचन कंप्लीट करता येईल. आळसच समजा म्हणा. पण त्या पुस्तकावरचं ज्यावेळेस मी मेन चित्र बघितलं ते छायाचित्राने मला जबरदस्त आकर्षित केलं आणि पटापट मी पुस्तक उघडून वाचायला सुरुवात केली. साधारणतः 3,500 ते 4,000 वर्षापूर्वी लुप्त झालेलं, हरवलेलं किंवा आज नकाशात लवकर न सापडणारं एका रहस्यमयी गावाविषयी त्या पुस्तकात खूप छान माहिती लिहिलेली होती. मग लगेच प्लॅन केला, कारण ती जी माहिती त्या ठिकाणी होती ती अतिशय आकर्षित करणारी आणि रहस्यमय होती. मग साधारणतः एका आठवड्याभराने प्लॅन करून आम्ही हॉस्पिटलला आलो, म्हणजे कर्नाटकात. आणि हॉस्पिटलला थांबल्यानंतर थोडी इन्क्वायरी केली. पण ह्या इन्क्वायरीमध्ये आम्हाला बरेचसे प्रॉब्लेम्स आले, कारण त्या ठिकाणी जाण्यासाठी खूप कमी गाईड्स अवेलेबल आहेत आणि विदाऊट गाईड आपण तिथे जाऊ शकत नाही. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तो डोंगराळ भाग आहे, मोठी मोठी डोंगरं आहेत आणि घनदाट जंगलही आहे. त्या ठिकाणी अस्वल, बिबट्या यांचा वावर सातत्याने बघितला जातो, म्हणून तिथे जाणारे गाईडही लवकर तयार होत नाहीत. फार मुश्किलीने आम्हाला कोप्पल डिस्ट्रिक्टमधल्या एक गंगावती गावामधला वाटाड्या म्हणा किंवा तिथला गाईड, लोकल गाईड मिळाला. त्याच्याशी बोलणं केल्यानंतर आम्ही हॉस्पिटलवरनं कोप्पलला गेलो, जे साधारणतः 35 किलोमीटरवर आहे. आणि तिथनं गंगावती नावाचं एक 10 किलोमीटरवर एक गाव आहे. ज्यावेळी त्या गावात गेलो, आमच्या टू व्हीलर मागे असंख्य लहान मुलं पळत पळत येत होती. त्यांनाही आश्चर्य होतं, पण त्यांना कल्पना होती की साधारणतः आम्ही त्याच उंच डोंगरावर जातो आहे, जिथे खूप सारी रहस्य आजही दडलेली आहेत. मग एका ठिकाणी गाडी लावल्यानंतर आम्हाला हा प्रवास पायीच करावा लागणार होता. बऱ्यापैकी पायी चालल्यानंतर आम्हाला डोंगराळ भाग सुरू झाला, ज्या ठिकाणी भली भली मोठी खडकाळ जमीन होती, भले भले मोठे दगड होते आणि असंख्य वादळ, वारे, पाऊस सहन करून अगदी गुळगुळीत होऊन ते तिथे उभे होते. आताही आपण बघू शकतो एक भला मोठा दगड अतिशय तीव्र अशा उतारावर सहजपणे उभा आहे आणि माहीत नाही किती वर्षापासून हा तसाच तोल सांभाळून उभा आहे. जणू काही इथली असंख्य दगडं हे शिकवतात की कितीही गुळगुळीतपणा असला तरी जर माणसाने ठरवलं तर तो सामर्थ्याने सरळ आणि बॅलन्स घेऊन उभा राहू शकतो. अतिशय वेगवेगळ्या दगडांमधनं, खडकांमधनं मार्ग काढत आम्ही पुढे जात होतो, कारण म्हणावी तशी पायवाट इथे नव्हती. रस्ता शोधत शोधत शेवटी आम्ही 3 डोंगरं पार केल्यानंतर साधारणतः 1.5 तासानंतर सपाट अशा भूमीजवळ आलो आणि बघतो तर काय, अतिशय सुंदर फुलं त्या ठिकाणी फुललेली होती. पिवळ्या रंगाची, पांढऱ्या रंगाची, हलक्या पर्पल रंगाची फुलं जणू काही त्या गावात येण्यासाठी हे स्वागतच करत होते. आणि त्यानंतर अचानक एका छोट्या दगडाने लक्ष वेधलं, जणू जो श्रीलंकेच्या मॅपसारखाच दिसत होता. त्यानंतर हळूहळू आम्ही पुढे जात होतो. असंख्य ती छान सुंदर फुलं आणि मग भल्या मोठ्या 2 दगडांमधनं त्या गावाची वेश आम्ही गाठली. त्या गावाचा तो मेन दरवाजा होता. ते गाव 3,500 ते 4,000 वर्षापूर्वी अस्तित्वात होतं, अश्मयुग काळात होतं. आणि त्या काळामध्ये खाली जमिनीवर, सपाट जमिनीवर न राहता ती लोकं एवढी हुशार होती की त्यांनी उंच डोंगरावर, जिथे सपाट भाग होता, तिथे आपली वस्ती बनवली, जेणेकरून दूरवर लक्ष देता येईल. पण या ठिकाणी आल्यानंतर जी घरांची रचना बघितली, जी वास्तू डोळ्यासमोर आली, अतिशय आश्चर्यकारक अशी वास्तू होती. एक सारखी दगडांची बनलेली घरं, साधारणतः 5 ते 5.5-6 फूट उंची असलेली आणि 5 ते 5.5 फूट रूम असलेली. प्रत्येक घराला एक विचित्र अशी विंडो, जेणेकरून हवा येईल. पण सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे मंडळी, त्या घरांवर जी छत होती ती दगडांची, भल्या भल्या मोठ्या अखंड दगडांपासून बनलेली आणि चपटी अशी फळीसारखी असलेली दगडापासून बनलेली ही अतिशय वजनदार. ह्या लोकांनी कशी उचलून ठेवली असणार? साधारणतः आम्ही तर 3च होतो, मेन 3. आम्ही थोडा प्रयत्न केला की आमच्याकडनं ते उचललं जातं आहे का, पण ते शक्यच झालं नाही. मग ह्या लोकांनी हे कसं बरं शक्य केलं असेल?
आणि ही गृहरचना अशा प्रकारे होती की 3 भिंती आणि वरती एक छत, त्याचप्रमाणे अगदी स्लाईससारखी असलेली, अगदी अखंड अशा दगडापासून बनलेली अखंड अशी ही एक प्लेट जी छतावर होती. त्याचप्रमाणे त्यांच्या घराच्या आतही सेम रचना होती. एकसारखी एकाच दिशेला तोंड करून उघडी असणारी, म्हणजे सगळ्या घरांचे दरवाजे हे साधारणतः पूर्व दिशेला होते. म्हणजे जणू त्या काळीही वास्तुशास्त्राचं ज्ञान म्हणा किंवा सूर्यप्रकाशासाठी केलेली गृहरचना म्हणा, सगळ्या घरांची चेहरे आणि फेसिंग जे आपण म्हणतो ते पूर्व दिशेला होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यांना ह्या अशा प्रकारचे दगड, अशा प्रकारचे हे स्लाईस असलेले दगड मिळाले कुठनं, आणि त्यांनी त्या विंडो गोलाकार कापल्या कशा? अश्मयुगात असल्यामुळे त्या काळी तर कोणत्याही प्रकारची अवजारं उपलब्ध नव्हती. मग कसं हे शक्य झालं असेल? ज्यावेळेस आम्ही खालच्या गंगावती गावातनं येत होतो तिथनं आम्ही काही दंतकथा ऐकल्या. मग त्या खरंच सत्यकथा असतील का, की या ठिकाणी फार वर्षापूर्वी मानव राहत नव्हता तर दुसऱ्या ग्रहावरनं आलेल्या लोकांनी हे बनवलंय? हे सत्य असू शकतं का? त्याचबरोबर असंही समजलं जातं की ह्या समाध्या आहेत. जर ह्या लोकांच्या समाधी असतील तर त्या ठिकाणी त्या प्रकारची कोणतीही अवशेष किंवा तशी निशाणी आम्हाला दिसली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अतिशय रंजक अशी कथा की हे लिलीपोट लोकांचं गाव होतं. लिलीपोट म्हणजे उंचीला कमी असणारी लोक. ह्या गावाने बऱ्याचशा फॉरेनर ट्रेजर हंटर्सचाही मार सहन केला आहे. असणारी लोक ज्यांची उंची साधारणतः 2.5 ते 3 फूट असेल. मग हा विचार असाही आला की जर हे लिलीपोट लोकांचं गाव असेल तर मग हे ज्या घरावरचं छत आहे हे त्यांनी उचलून त्या ठिकाणी कसं त्याचं निर्माण केलं असेल? मग हे लिलीपोट लोकांना शक्य होतं का? आणि दुसरं, खरंच जर ते लिलीपोट लोक होती तर त्यांच्यात एवढी शक्ती होती का की जवळजवळ 150-200 किलोपेक्षा जास्त वजनदार असणारा हा सरळसोट दगड त्यांनी उचलून आपल्या घराच्या छतावर ठेवला असेल? जर ही गृहरचना आपण नीट बघितली तर अगदी व्यवस्थित कापलेले 3 दगड एकमेकांजवळ उभे केलेले आहेत, ज्यांना मातीने सुद्धा लिंपलेलं नाही किंवा इतर कोणत्याही गोष्टीने लिंपलेलं नाही, तरीही ते बॅलन्स घेऊन उभे आहेत. असंख्य घरांची ही रचना आणि एकसारखी दिसणारी ही घरं बघून मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते. पण म्हणूनच एका छोट्याशा टेकडीवर जाऊन उंचावरनं हे गाव बघितलं आणि जरावर तिथे शांत डोळे मिटून बसून मेडिटेशन करण्याचा प्रयत्न केला. ती गार सुंदर हवा, त्या हवेला असणारं एक छानसं म्युझिक आणि त्याच्यानंतर दूरवर दिसणारी ही घरं. ह्या घरांच्या मागच्या बाजूला साधारणतः अर्धा किलोमीटर चालल्यावर एक खूप मोठं तळं आहे जिथे पाण्याची व्यवस्था असावी असं गाईडने आम्हाला सांगितलं. पण बिबट्या किंवा अस्वल असण्याची शक्यता असेल आणि आपण केवळ 3 लोक आहोत. जर त्यांनी अटॅक केला तर आपल्याला पळताही येणार नाही. ह्या भीतीमुळे गाईडने आम्हाला त्या साईडला नेलंच नाही. पण जर तुम्ही कधीही इथे आलात, हम्पीला आलात, हॉस्पिटलला आलात तर जरूर या गावी या. आणि त्यावेळी जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर ते तळं बघण्याचा नक्कीच प्रयत्न करा. अशा ह्या घरांची रचना आणि त्या दगडांचा प्रकार बघितला तर एकंदरीत त्या डोंगरावर जी दगड आहे त्याचा आणि ह्या स्लाईससारख्या लांब लांब तुकड्या असणाऱ्या दगडांचा प्रकार हा एक नाही, हे विशेष. आणि अशा प्रकारचे दगड तिथे आजूबाजूला कुठेही उपलब्ध नाहीत. एका मोठ्या गोल गिळगिळीत असणाऱ्या शिळेखाली आम्हाला काही चित्र रंगवलेली दिसली. पण ती चित्र बघण्यासाठी अक्षरशः त्या शिळेखाली आम्हाला झोपावं लागलं. एवढ्या खालच्या हाईटवर आणि आतल्या बाजूला ती बनवली गेलेली होती. मग जर ही लोक सर्वसामान्य उंचीची होती तर त्यांनी का म्हणून एवढ्या आतमध्ये खाली कमी उंचीवर ही चित्र बनवली? की मग खरंच हे ते लिलीपूट लोकांचं गाव होतं जी उंचीला कमी होती आणि म्हणून ते ड्रॉइंग त्या शिळेच्या अगदी खालच्या बाजूला केलं गेलं. त्या ड्रॉइंगमधले अनेकसे प्राणी आपल्याला ओळखीचे वाटतात, जसं कुत्रा, मांजर, घोडा, हरण आणि शिंग असलेला एक प्राणी. त्यानंतर मी भरपूर आत जाण्याचा प्रयत्न केला पण ते मला शक्य झालं नाही. त्या ठिकाणी एका व्यक्तीचं चित्र काढलेलं होतं ज्याच्या हातामध्ये बाण आहे आणि तो शिकार करतोय. पण निसर्गाची कमालच बघा ना, 3500 ते 4000 वर्षापूर्वी असलेलं हे गाव आजही आपलं अस्तित्व शोधतंय.
आणि त्या ठिकाणी काढण्यात आलेली ही चित्र, तो सुंदर नैसर्गिक रंग आजही आपला जीव सांभाळून तिथे थांबला आहे, जेणेकरून कोणीतरी भविष्यात येईल, ह्या गावाचा शोध लागेल आणि आपल्यासारख्या असंख्य लोकांना आपल्या पूर्वजांची ही कमाल, ही करामत कळेल. गावाचं नाव हिरेबेनकल असं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला कदाचित यूट्यूबला किंवा गुगलवर मिळेल. आणि इथली लोकल लोक ह्या गावाला मोरियर गुड्डा ह्या नावाने ओळखतात. मोरियर म्हणजे घर आणि गुड्डा म्हणजे हिल, म्हणजे डोंगरावर असलेलं घर. ह्या गावाविषयी अजूनही खूप छान कथा आहेत आणि काही असे रिच्युअल्स आहेत जी ही लोकं पाळतात. दिवाळी, दसरा आणि इतर इथले लोकल सण ज्यावेळी असतात तेव्हा साधारणतः 7 ते 8 दिवस कोणीही ह्या डोंगराकडे येत नाही. इथे गुराखीही त्यावेळी गायी चरण्यासाठी अजिबात फिरकत नाहीत, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्या काळात साक्षात परमेश्वर येऊन इथे राहतात. कारण त्या काळात ह्या लोकांनी रात्रीच्या वेळी निळसर आणि गुलाबी रंगाचा प्रकाश त्या डोंगराकडनं पसरलेला बघितलेला आहे. अनेक रहस्य आपल्या कुशीत घेऊन उभे राहिलेलं हे गाव आहे हिरेबेनकल. ह्या गावाचा शोध निजाम हैदराबाद यांच्या ठिकाणी जॉब करणाऱ्या फिलिप टेलर यांनी 1835 साली लावला आणि त्यानंतर थोड्याफार फरकाने कोणी लोकं इथे येऊन फिरत राहिली. पण 1975 साली गव्हर्नमेंटने या ठिकाणी अर्ली चेंबर्स टॉम्स ऑफ साऊथ इंडिया ह्या नावाचा कर्नाटक गव्हर्नमेंटने इथे एक बोर्ड लावला. पण त्यानंतर आजपर्यंत हवी तशी प्रगती ह्या ठिकाणी झालेली नाही किंवा हम्पीला येणाऱ्या पर्यटकांना ह्या जागेविषयी फारसं माहिती नाही. ह्या जागेविषयी साधारणतः 1 ते 2च बुक्स आहेत आणि 1935 साली प्रसिद्ध झालेला एक रिपोर्ट आहे. त्यानंतर अजूनही आपले अस्तित्व हे गाव शोधते आणि मला असं वाटतं किंवा मी आग्रह करीन की कधीही तुम्ही हम्पीला आलात किंवा हॉस्पिटलला आलात तर जरूर या ठिकाणी भेट द्या. एका अशा गावाला तुम्ही तुमच्या परिवाराला, तुमच्या मुलांना व्हिजिट करू शकता, ज्या गावामध्ये असंख्य रहस्य लपलेली आहेत किंवा अश्मयुगातलं आजही एक गाव अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये उभं आहे, जे इतिहासात आपण छायाचित्रात बघतो, इतिहासाच्या पुस्तकातल्या पानांमध्ये वाचतो, ते आपल्या डोळ्यांसमोर उभं आहे. कटिंग्स के लिए प्रॉपर ना मेजरमेंट्स लेने के लिए फिर भी